नमस्कार, मी अजित मांढरे न्यूज 18 लोकमतच्या फेसबुक आणि युट्यूब लाईव्हमध्ये तुमचं स्वागत करतो। लोकसभा निवडणुका झाल्या, निकाल समोर आला आणि आता या निकालानंतर महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांमध्येही रस्सीखेच सुरू आहे। विशेष करून आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलन सुरू केलं आणि सरकारला एक इशारा दिलेला आहे की महिन्याभरामध्ये पूर्णतः जर तुम्ही या संबंधी निकाल लावला नाही किंवा पूर्ण या सगळ्या प्रकरणांमध्ये सरकारने ठोस भूमिका घेतली नाही तर पुन्हा एकदा जे आहे ते आंदोलन केलं जाईल। आणि यामुळे सरकारचे जे मंत्री आहेत, दोन मंत्री गेले होते, शंभूराज देसाई आणि त्यानंतर आज अतुल सावे गेलेले आहेत, संदीपान भुमरे गेलेले आहेत आणि या दोघांनीही जाऊन चर्चा केलेली आहे। आपण जर पाहिलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला सगळ्यात जास्त फटका राज्यामध्ये जर कोणाचा बसला असेल तर तो मराठा आरक्षण आणि ओबीसी मतांचा फटका बसलेला आहे। या सगळ्या मतांच्या फटक्यांमुळे आता जी महायुती आहेत, महायुतीने पुन्हा एकदा सगळ्या तयारी सुरू केलेली आहे। यामुळे कुठेतरी ही सगळी मतं जी आहेत ती भरून काढली जावीत आणि मराठा मतदार जो आहे, ओबीसी मतदार जो आहे तो पुन्हा आपल्याकडे वळवावा याकरता महायुतीने आता कंबर कसलेली आहे। शंभूराज देसाई यांनी त्या ठिकाणी गेले, त्यांनी आश्वासन दिलं महिन्याभरामध्ये या सगळ्या गोष्टी निकाल लागेल, येणाऱ्या कॅबिनेट बैठकीमध्ये याविषयी जो आहे तो मुद्दा मांडला जाईल आणि त्यानंतर पुन्हा पावसाळी अधिवेशन जे आहे त्या अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो पूर्णपणे निकाली लावला जाईल असं स्पष्ट आश्वासन जे आहे ते मंत्री शंभूराज देसाई यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिलेलं आहे। त्यामुळेच उद्याच्या बैठकीमुळे मंत्रालयामध्ये मोठी हालचाल पाहायला मिळते। मंत्रालयामध्ये या उद्याच्या सगळ्या जी मंत्रिमंडळ बैठक होणार आहे या बैठकीमध्ये नेमकं काय होईल, कशा रीतीने होईल, काय मुद्दे मांडले जातील, या सगळ्या गोष्टीमुळे मंत्रालयामध्ये जी आहे ती आता हालचाल सुरू झालेली आहे। आज तसं पाहिलं तर सुट्टी आहे, मंत्री जी आहेत या भागामध्ये नाही आहेत, पण सगळ्या आदेशानुसार किंवा कामकाजानुसार जे आहे ते मंत्रालयातलं कामकाज जे आहे ते आजही सुरू आहे आणि उद्या या संदर्भामध्ये मंत्रिमंडळ बैठक असल्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य सरकार मराठा आरक्षणासंदर्भात कशी भूमिका घेईल किंवा कशा रीतीनं सगळे सोयरे हा जो मनोज जरांगे पाटील यांचा जो प्रमुख मुद्दा जो आहे तो कशा रीतीने मांडला जाईल असं सगळं सांगितलं जातंय। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर उद्या राज्य सरकारमधील एक मंत्री जो आहे तो उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मराठा आरक्षण जे आहे कुणबीचं त्यामध्ये सगळे सोयरे त्यानुसार आरक्षण दिलं जावं असा एक प्रस्ताव ठेवेल आणि त्याला मंत्रिमंडळामध्ये मंजुरी दिली जाईल। अर्थात सर्वच मंत्री याला मंजुरी देतील का किंवा विरोध केला जाईल का या सगळ्या गोष्टीमुळे उद्याची जी मंत्रिमंडळ बैठक आहे ती चांगलीच गाजणार आहे। कारण का मंत्री छगन भुजबळ यांनी याबाबतमध्ये कठोर भूमिका घेतली आणि त्या कठोर भूमिकेमुळे मधल्या काळामध्ये आपण जर पाहिलं असेल त्यांनी सरकारची एक वेगळी भूमिका घेतली होती आणि ती सर्व भूमिका जी आहे ती त्यांनी पुढे चालू ठेवली होती। यानंतर एक जीआर काढला गेला, स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवी मुंबईला मनोज जरांगे पाटील यांना भेटायला गेले होते, तो जीआर दिला गेला। मनोज जरांगे पाटील यांनी आपलं आंदोलन सोडलं आणि मुंबईवरती धडक देणार होते, ते पुन्हा माघार फिरले। पण त्यानंतर सगळे सोयरे हा शब्द जो आहे हा स्पष्टपणे ऍड न केल्या गेल्यामुळे रक्ताचे नाते हा सगळा जो शब्द जो आहे तो देखील ऍड न केल्या गेल्यामुळे पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केलं आणि त्यामुळे मंत्रालयामध्ये उद्या जी बैठक होते मंत्रिमंडळाची, त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या आरक्षणाला घेऊन मोठी घडामोड घडणार आहे। याच्या आधी काही घडामोडी घडतायत। लक्ष्मण हाके हे ओबीसी नेते आहेत, त्यांनी देखील आंदोलन केलं आणि ओबीसीला धक्का कसा लागणार नाही हे स्पष्टपणे लिहून द्या आणि त्यानंतरच आम्ही आमचं आंदोलन सोडू असं त्यांनी एक आक्रमक पवित्रा घेतला। त्या ठिकाणी अतुल सावे आणि संदीपान भुमरे हे दोन्ही मंत्री जे आहेत ते भेटायला गेलेले आहेत। तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांची मागणी घेऊन शंभूराज देसाई जे त्यांचे शिष्टमंडळ जे आहे ते उद्या मुंबईत येणार आहे। लक्ष्मण हाके यांचं देखील एक शिष्टमंडळ जे आहे ते मुंबईत येणार आहे। मंत्रिमंडळ बैठकी आधी यांची एक बैठक होईल, चर्चा होईल, चर्चेमध्ये लेखी स्वरूपामध्ये काही मुद्दे घेतले जातील आणि ते मुद्दे घेऊन मग पुन्हा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुद्दे मांडले जातील आणि याच पार्श्वभूमीवरती जे आहे हे मंत्रालयामध्ये हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहे। मंत्रिमंडळ बैठक उद्या 12 वाजता सुरू होईल असं सांगितलं जातं, पण ही बैठक पुढे देखील ढकलली जाऊ शकते किंवा पुढे उशिराने घेतली जाऊ शकते अशी देखील आता शक्यता वर्तवली जाते। कारण का मनोज जरांगे पाटील यांची मागणी आणि त्यानंतर लक्ष्मण हाके यांची मागणी या दोन्ही मागण्यांमुळे राज्य सरकार पुढे एक पेच निर्माण झालेला आहे की कशा रीतीनं आता त्यांनी पुढे पाऊल टाकावं आणि मराठा समाज आणि ओबीसी समाज दोन्ही समाज जे आहेत हे त्यांच्या बाजूने राहावे याकरता काय रणनीती आखली जावी, कशा रीतीनं प्रस्ताव आणला जावा, कशा रीतीनं पुढे सगळ्या प्रक्रिया पार पाडल्या जाव्यात यावर सरकार जे आहे त्या प्रखरतेने विचार करते। उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मराठा कुणबी आरक्षण जे आहे याबाबत रक्ताच्या नात्याने सगळे सोयरे याबाबत जो
शब्द जो आहे तो नमूद केला जाईल, तसा प्रस्ताव ठेवला जाईल आणि त्यानंतर पुढे पावसाळी अधिवेशनामध्ये हा सगळा प्रस्ताव जो आहे तो चर्चेला आणला जाईल आणि तिकडे बहुमताने तो प्रस्ताव जो तो पारित करून राज्यपालांच्या सही करता तो प्रस्ताव पाठवला जाईल. ही एक मोठी प्रक्रिया आहे आणि प्रक्रिया पार पाडण्याकरता दिवस लागतील. यामुळे उद्याच्या बैठकीमध्ये हा प्रस्ताव आणून मनोज जरांगे पाटील यांच्याकडून आणखीन म्हणजे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर देखील काही वेळ द्यावा, ज्याकरता या सगळ्या मागण्यांना किंवा या प्रस्तावाला सरकारच्या एक मूर्त स्वरूप येईल, कायद्याचं स्वरूप येईल. याकरता हा सगळा आटापेटा जो आहे तो सरकारचा सुरू आहे. पण दुसरीकडे आता ओबीसी नेते देखील आक्रमक झालेले आहेत. 54 लाख नोंदी सापडलेल्या आहेत. या 54 लाख नोंदींना जर कुणबीमध्ये आरक्षण दिलं गेलं तर अर्थात त्याचा फटका जो आहे तो ओबीसीला बसेल असं मत या ओबीसी नेत्यांचं. त्यामुळे त्यांनी देखील आक्रमक भूमिका मांडलेली आहे आणि त्यांच्या शिष्टमंडळांनी येऊन मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांची चर्चा करावी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याही चर्चा करावी अशा पद्धतीनं सांगण्याकरता किंवा विनंती करण्याकरता मंत्री जे आहेत ते आज लक्ष्मण हाके यांच्याकडे गेलेले आहेत. तर हा सर्व पेच जो आहे तो उद्या मंत्रालयामध्ये सोडवला जाईल. त्यामुळे मंत्रालयामध्ये बैठकींचा सिलसिला जो आहे तो सकाळपासूनच सुरू होईल आणि राज्य सरकार कशा रीतीनं यातून सरकार मार्ग काढते आणि ओबीसी मतं असतील किंवा ओबीसी समाज असेल, त्यानंतर मराठा कुणबी समाज असेल, हा आपल्याकडे कसा राहील याकरता मोठ्या प्रमाणामध्ये सरकार जे आहे ते आता बैठकींचा सिलसिला सुरू करतील. आज रात्री देखील महत्वपूर्ण बैठक जी आहे मराठा नेत्यांची ही मुंबईमध्ये होईल असं म्हटलं जातं आणि त्या बैठकीमधून उद्या कशा रीतीनं हे दोन्ही मंडळ आली किंवा जे कोणी येतील त्यांना कशा रीतीनं त्यांचं स्वागत केलं जावं, त्यांच्याकडून काय मागण्या घेतल्या जाव्यात, जेणेकरून सरकारही कुठे कायदेशीर अडचणीमध्ये सापडणार नाही. सरकारचं वारंवार हेच म्हणणं आहे की आरक्षण द्यायला सरकारला काय हरकत नाही, पण कोर्टामध्ये आणि कायद्याच्या कचाट्यामध्ये कोणते आरक्षण अडकू नये आणि पुन्हा तोच प्रश्न निर्माण होऊ नये याकरता सरकार जे ते ठोस पावलं उचलून या सगळ्या भागामध्ये किंवा या सगळ्या प्रकरणामध्ये ठोस निर्णय देईल अशी सरकारची भूमिका वारंवार ते मांडत आहेत. आणि त्याच पद्धतीनं उद्या या दोन्ही मराठा कुणबी शिष्टमंडळ आणि ओबीसी शिष्टमंडळ जे आहेत त्या दोघांशी चर्चा करतील. त्यांच्याकडून दोन्ही समाजाच्या नेत्यांनी लेखी स्वरूपामध्ये सरकारकडे मागणी केलेली आहे की या मागणीमध्ये सरकारने ठोसपणे भूमिका मांडावी की ते नेमकं कशा पद्धतीने कायदा करतील. जर मराठा कुणबींना रक्ताची नाती आणि सगळे सोयरे हा शब्द जर नमूद केला तर ओबीसीला कसा धक्का लागणार नाही हे देखील सरकारने लिहून द्यावं किंवा सरकारने याची भूमिका लेखी स्वरूपात स्पष्ट करावी अशी मागणी ओबीसी नेत्यांनी घेतलेली आहे. तर सगळे सोयरे आणि रक्ताची नाती हा शब्द ऍड करून त्या कायद्याला मृत स्वरूप द्यावं अशी मागणी मराठा कुणबी नेत्यांनी केलेली आहे, कुणबी समाजाने केलेली आहे. त्याच पार्श्वभूमीवरती आता बैठका घेऊन शिष्टमंडळांच्या भेटीगाठी घेतल्या जातील. मंत्रालयामध्ये याबाबत उद्या सकाळपासूनच हालचाली जी आहेत त्या सुरू होतील. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा सगळा प्रस्ताव मांडला जाईल, पारित केला जाईल आणि त्यानंतर मंत्री जे आहेत ते स्वतः बाहेर येऊन या बाबतीमध्ये माहिती देतील. त्यामुळे उद्याची मंत्रिमंडळ बैठक जी आहे ही चांगलीच गाजणार आहे असंच म्हटलं जात आहे. संदीप अजित मांढरे, विजय लोकमत, मुंबई.